सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आहे बघा, हॉस्पिटलला जायचा दिवस आहे आणि आज आम्हाला डेट दिलेली आहे की आज तुम्ही ॲडमिट व्हा. तर झालं काय ना की मला खूप मूड स्विंग्स होत होते आणि काय काय खाऊशी वाटत होतं. तर हे बोलले चल आज तुला मी हॉटेलमध्ये घेऊन चलतो, तिकडे हॉटेलमध्ये खा, तू जेव, तुला जे पाहिजे ते मागव खा. कारण की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एकदा डिलिव्हरी वगैरे झाली की मग नंतर तर तुला काय बाहेरचं खायला भेटणार नाही. तर मग बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत तरी तुला तर खूप सांभाळायला लागेल, वरचं काय खायला भेटणार नाही बाहेरचं वगैरे. तर मग तू तर एवढे दिवस तर मला माहिती आहे की तुला सहन होत नाही, कंट्रोल होणार नाही. तर चल आज जर तुला वाटत असेल काहीतरी खाऊशी तर ॲडमिट व्हायच्या आधी तुला जे पाहिजे ते खा. तर मग हे मला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि मला जे जे आवडायचं, जसं काय पनीर चिल्ली वगैरे आणि भरपूर काही घेतलेलं आम्ही. तर त्या सगळ्या गोष्टी मी व्हेजमध्येच सगळ्या गोष्टी खाल्ल्या. कारण की दुसऱ्या दिवशी होता उपवास, म्हणजे हरतालिका चालू होणार होती. तर हरतालिकेच्या आदल्या रात्री आम्ही लोक गेलो जेवायला, म्हणून सगळं व्हेज खाल्लं. आणि मग आम्ही घरी आलो. आमच्या शिवांशलासुद्धा घेऊन गेलेलो आम्ही फॅमिलीसोबत गेलो, जेवलो, मग घरी आलो. मग देवाचे मी पाय वगैरे पडते, त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतले. कारण की कसं आहे, मला खूप अशी मनामध्ये भीती वाटत होती की मी हॉस्पिटलमध्ये चालले, आता माझं बाळ मी एकटं घरी सोडणार त्याला. परत मग सीझर असतं तर सेक्शनमुळे काय होतं की 4-5 दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्येच राहावं लागतं. तर मग त्या सगळ्या गोष्टीसाठी माझं मन पण खूप उदास होतं की माझ्या शिवांशला मला सोडून आणि मग हॉस्पिटलला जायचं आहे आणि माझ्याशिवाय तो राहत पण नाही. तर मला तेच खूप वाईट वाटत होतं. शेवटी मग मी त्याला झोपवलं, कारण की तो झोपतच नव्हता. मग आम्ही हॉटेलवरून आल्यावरती त्याला झोपवलं वगैरे मी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गपचूप असे दोघं रात्री 12 वाजून दिले आणि मग त्याच्यानंतर आम्ही ॲडमिट व्हायला निघालो. तर मी निकिताला सांगते की त्याच्यावरती लक्ष दे, त्याची काळजी घे, दार व्यवस्थित लावून घे. आणि तिला मी बाय करून आम्ही दोघं निघालेलो आहेत हॉस्पिटलला जायला. तर आम्ही दोघं आता निघालो आणि मला खूप बघा माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकतात, कारण की दिवस आता पूर्ण झालेले होते आणि मला एकदम खूपच त्रास म्हणजे चालू झालेला होता. तसं म्हणजे डिलिव्हरीची तशी मला डेट सांगितलेली होती सोनोग्राफीमध्ये की 24 सप्टेंबरची, पण आज आहे 5 सप्टेंबर. आणि आजच डॉक्टर बोललेली की आपण आता सेक्शन आहे, तर आपण ही सेकंड बेबी आहे माझं, पहिलं शिवांश आणि सेकंड बेबी. तर मग ती बोलली कसं असतं, कधी चान्सेस जास्त असतात की जास्त जर ग्रोथ झाली ते बाळाची जे आपली पिशवीचे टाके असतात ते ओपन होऊ शकतात. तर म्हणून मग आम्ही गेलो आणि ॲडमिट झालो लवकरच. आणि मग ती बोलली आपण एक चांगलं डेट बघून आपण. आणि मला हलका त्रास पण चालू होता, पोट पण कडक होत होतं आणि त्रास होत होता. मग आम्ही गेलो हॉस्पिटलला. इथे मग थोडीशी प्रोसिजर चालू आहे. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावरती कशी डॉक्युमेंट वगैरे, परत मग थोडे जे पण काय फीस असते ती पण जमा करावी लागते. तर हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि खूप छान हॉस्पिटल आहे हे, श्री मल्टी स्पेशालिस्ट म्हणून. तर चांगलं होतं, इथे सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित झाल्या. इथे सुद्धा माझ्या मनामध्ये नुसतं हुरहुर लागलेली, म्हणून मी पहिला देवाचा आशीर्वाद घेतला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुद्धा बघा रात्रीचे आता 1 वाजलेले आहेत आणि आम्ही आता ॲडमिशन वगैरे करत आहोत. तर इथे सुद्धा माझ्या मनाला हुरहुर लागलेली की कसं होईल, काय होईल, सगळं मी टेन्शनमध्येच होते. कारण की फर्स्ट एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर सेकंड जो टाईम असतो ना, त्या टायमाला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात की पुढे काय होणार आहे काय नाही. तर माझं मन इतकं असं हे होतं की मला खूप भीती वाटत होती मनामध्ये की कशा सगळ्या गोष्टी होतील. आणि सारखं असं वाटत होतं की मी बरी होईन, घरी येईल ना, आणि बाळ कसं असेल, काय असणार, सगळ्या गोष्टी मनामध्ये इतके विचार होते. आणि मी ह्यांना सारखं बोलायची, सगळ्या गोष्टी सांगून ठेवायची की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा, आम्ही असली नसली तरी, म्हणजे इतकं काय विचार. हे मला बोलायचे अगं गप्प बस, आपण इकडे डिलिव्हरीला आलो, एवढे काय विचार नाही करायचे. पण कसं असतं ना, आपण कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये जात असतो तर ती कंडिशन फक्त आपल्या दोघांनाच माहिती असते. आणि प्रत्येक टायमाला सुखादुःखामध्ये मला ह्यांनीच सपोर्ट केलेला आहे. ह्यांच्याशिवाय माझं आयुष्यामध्ये असं दुसरं कोणीच नाही जे मला इतकं सपोर्ट करतं आणि इतकं म्हणजे मला ते इतकं जीव लावतात ना की त्यांच्या जागी तर दुसरं कोणी असं ते बोलले असे थांब जरा, मी कोणाला तरी आईला वगैरे तुझ्या सांगते थांबवतो किंवा मग. पण नाही, त्यांनी विचार केला की नाही, हे जे सिच्युएशन असतात हे आपल्याला दोघांनाच हँडल करायचे आणि तू माझ्या सांगते जास्त सेफ राहशील आणि जास्त तुला पण बरं वाटेल. शेवटी मग आता हॉस्पिटलमध्ये मला आता घेऊन गेले ऑपरेशन थिएटरमध्ये. मॉर्निंगचा टाईम झाला आणि आता ऑपरेशन सकाळी पहाटे ते डॉक्टर येणार होते आणि मग ते मला घेऊन गेले. बोलले चला आता ऑपरेशनचा टाईम झालेला आहे. तर थोडीशी प्रोसिजर त्यांची चालू होती, तर मग मला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले.
तर बाकी सगळं जे काही आहे ते आता हे पूर्ण शूट करत आहेत की त्यांना आता असं होतं की आता आतमध्ये नेलं आता कधी काय होईल. सो फायनली बाळ झालेलं आहे आणि हे खूप म्हणजे मलासुद्धा हे जे व्हिडिओज जेव्हा मी बघते ना मला इतका आनंद होतो, कारण की मी तर होती ICUमध्ये. पण ह्यांनी जे सगळे काही छोटे छोटे मेमरीज जे कलेक्ट केले आहेत तर शिवांशला घेऊन आले डायरेक्टली. जसं कळलं की बाळ झालं आहे मॉर्निंगला तशी आईसुद्धा आल्या आणि शिवांशला शिवांश स्कूलमध्ये गेलेला होता तर निकितासुद्धा आणि शिवांश दोघंसुद्धा आले हॉस्पिटलमध्ये. आणि त्याला किती आनंद होतो आहे बघा ना. त्याला असं वाटते बेबीला घेऊ का उचलून घेऊ, पण त्याला सारखं मागे मागे करत होते सगळे, कारण की तो स्कूलमधून आलेला, हँडवॉश वगैरे नव्हता काय नाही. आणि लहान बाळांना कसं लगेच काय पण इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं, म्हणून मग त्याला आम्ही भरपूर त्याला म्हणजे हे भरपूर सांभाळत होते की बाळा असं नसतं करायचं, उचलायचं नसतं. त्याला असं वाटत होतं की सगळ्यांनी मला माझ्या मांडीवर द्या, मला हात लावू द्या, मी उचलून घेतो. पण त्याला सगळे समजवत होते की ते बाहुलं नाही आहे, ते बाळ आहे छोटं, त्याला उचलायचं नसतं. तर त्याला इतकं एक्साइटमेंट होतं, म्हणजे त्याला इतकं बरं वाटत होतं की आता ते तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असेल. आणि सगळे म्हणजे आई वगैरे दादा आणि सगळेच म्हणजे फॅमिली मेंबर खूपच हॅप्पी होते. आमच्याजवळ जास्त कोणी नव्हतं, आईच होती आणि हे आले कारण हे तर माझ्यासोबतच होते. म्हणजे आम्ही हॉस्पिटलचा डिस्चार्ज होईपर्यंत म्हणजे माझ्यासोबतच होते दिवस रात्र हॉस्पिटलमध्येच. आणि आम्ही स्पेशल वॉर्ड घेतलेला, आमचा स्पेशल रूम होता. म्हणून मग ह्यांनी पण विचार केला की ठीक आहे आपलं मी तुझ्यासोबत राहील तर तुला कोणत्या गोष्टीची काहीच वाटणार नाही. तर आता बघा ना बाळ झालेलं आहे आणि कसं मी ICUमध्ये असल्यामुळे बाळाला दूध वगैरे ते वरचं फिडिंग वगैरे करताना त्यांना ते पावडरचं दूध चालू केलं तिला, की डॉक्टर बोलले की पावडरचं दूध द्यावं लागेल, कारण की लगेच तर सीझर झाल्यावरती लगेच आईचं दूध देत नाहीत. तर मग ती खूप रडत होती, म्हणजे मला हे सांगतात की ती खूप भरपूर रडत होती. मग डॉक्टरने आम्हाला ते आणून दिलं पावडरचा डब्बा. मग आम्ही तिला आईने वगैरे मस्त तिला दूध पाजलं. तर ते सुद्धा तिला ते आवडत नव्हतं, कारण की तिला असं आता काय माहिती काय असणार आहे काय नाही. पण जसं ती माझ्या जवळ आली त्या दिवसापासून ती व्यवस्थित दूध प्यायला लागली. पण तिला ते पावडरचं दूध काही आवडत नव्हतं. तर तरी पण आई बोलते आम्ही लोकांनी भरपूर प्रयत्न केला त्याला व्यवस्थित दूध द्यायचा. आणि हे बघा ह्यांनी माझे थोडंसं क्लिप घेतलेलं आहे, हे माझं ICUमधलंच क्लिप आहे, कारण की अजून मला काही होश आला नव्हता. तर ती दूध पित नव्हती म्हणून अजून बाजूचे पण जे होते तर त्यांना म्हणजे बाळ झालं ना तर त्यांना खूप असा आनंद झालेला, कारण की आमच्याजवळ कोणी नव्हतं, हेच होते. तर ह्यांना पण असं वाटत होतं बापरे आई नंतर आल्या थोड्या टायमाने. मग तोपर्यंत त्या ह्यांना काहीच कळत नव्हतं की म्हणजे मी कसं ह्या बाळाला हँडल करू, ती तर रडते खूप. तर मग ते बाजूचे जे होते त्यांनी बाळाला घेतलं आणि ती बोलली टेन्शन नका घेऊ. कसं असतं ना कधी कधी देवाच्या रूपामध्ये आपल्याला देव आपल्यासोबत काही माणसं पाठवून देतात, तसंच ह्या काकू पण आलेल्या आणि त्या देवाच्या रूपामध्ये त्यांनी बाळाला दूध वगैरे व्यवस्थित पाजलं. त्याच्यानंतर मग आई आल्या. मग त्या अशा गोष्टी झाल्या. नंतर मला ICUमधून दुसऱ्या दिवशी चांगला होश आल्यावरती ह्यांनी मग दाखवलं आहे व्हिडिओमध्ये की मला म्हणजे व्यवस्थित आता होश आलेला आहे. मग त्याच्यानंतर आता हा दुसरा दिवस उगवला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे बाळ आम्हाला झालं हरतालिकेच्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार होते. तर बघा आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे की गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी. तर लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरी आमची पार्वती आलेली आहे आणि बेबी गर्ल झाली आहे आम्हाला. आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत की आम्हाला एवढी छान देवाने बेबी गर्ल दिली आहे. आणि तुम्हाला पण खूप आनंद झाला असेल ऐकून, मला नक्कीच माहिती आहे की तुम्ही पण खूप दिवसापासून एक्सायटेड होते की व्हिडिओ, पण मला व्लॉग टाकायला टाईमच भेटत नव्हता. तर निकिता माझी सिस्टर आहे आणि ती माझी बहीण, म्हणजे खूपच मला सपोर्ट करते. माझ्या शिवांच्या टायमाला पण तिनेच मला खूप हेल्प केली आहे. छोटूशी अशी परी अशी खूप छान आहे एकदम ती, आणि केविलवाणी आहे आणि खूपच एकदम गोरी आणि आमची लक्ष्मीच आहे ती. तर ह्याच गोष्टीने आम्ही आता आमची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला पण खूप आनंद झाला असेल बघून. बघा आमचं गोंडस असं छोटंसं बाळ. आणि मग ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलं, कारण की आता ऑलरेडी 5 मंथ्स होऊन गेलेले आहेत, म्हणून मग मी जास्त काही लांबवत नाही. पण जर पुढचे जे काही व्लॉग्स असतील 5वीचे वगैरे ते सगळे काही मी अपलोड करणारच आहे. तर नक्की बघा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा.
तर हां, मला हे सांगायचं होतं की अशा टायमाला सुद्धा माझ्याजवळ कुणी नव्हतं. हे मी आणि माझे सासूबाई म्हणजेच माझी आई हेच आम्ही होतो सोबत. कारण की कसं आहे ना, माझं कोणी नसल्यामुळे माझ्याकडून तर कोणच कधी येत नसतं. माझं कोणी आहेच नाही म्हणजे माहेरचं असं कोणीच नाही आहे. माझे पप्पा येऊन गेले, बघून गेले हॉस्पिटलमध्ये येऊन. तर अशा गोष्टी आहेत माझ्या आयुष्यामध्ये. तर ठीक आहे, मला पण कधी-कधी वाईट वाटत असतं. पण ठीक आहे, मी सगळ्या गोष्टी समजून घेते. तर आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा, रात्र झालेली आहे. तर आम्ही ना अंधार करूनच ठेवतो रूममध्ये. मग लहानपणापासून असं राहिलं तर बाळांना पण सवय होते. तर ही आजी आलेली होती माझी आणि ती पण एक दिवस राहिली आणि दुसऱ्या दिवशी गेली. तर आता व्लॉग आपण कंटिन्यू करूया. पुढचे काही व्हिडिओज असतील तर ते मी नक्की शेअर करेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू.